हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. सर घरातली क्लिनिंग चालू होती. बाकीचे नाश्ता वगैरे म्हणजे करून ठेवला होता, केला नव्हता. सागर बाहेर गेले होते, कार्टून आंघोळीला गेलं होतं. माझं तर सगळं आवरलं होतं. म्हणलं होतं ह्यांना थोडंसं बाहेर घेऊन जाताल का आज, तर म्हणले बघू, मी जर बाहेरून लवकर आलो तर येईल. तर म्हटलं चला ठीक आहे. तर आम्ही म्हटलं आधी तोपर्यंत मी घरातली कामं आवरून घेते का, तर असंच राहून गेलं ना, खूप लेट होतो प्रत्येक कामाला. आणि श्री घरी आला असल्यानंतर कुठलंच घरातलं काम आवरतच नाही. फक्त आपलं महत्त्वाची कामं आवरतात आणि हे घरातले क्लिनिंग वगैरे ती सारखं होत राहतं पसारा. का तर छोटंसंच कार्टून आहे, मग त्यामुळं होतच राहणार. तर जाऊ दे म्हणलं आधी चला पटपट आवरून घ्यावा. जर सागर आले तर खूप गडबड करतील आणि घरातले कामं राहून जातील. परत दिवसभर तेच करत बसावं लागतं ते गेल्यानंतर. त्यामुळे आधी म्हटलं चला दिवाबत्ती करून घ्यावं. आणि मंदिर मी असं वरती लावले, घरात थोडंसं डेकोरेशन केले, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर मंदिरवरतीच लावून टाकलं. वरती नसतं मंदिर, बट काय करणार, श्री एक ही देव ठेवत नाही खाली, ती सारखं खेळायला वगैरे घेत राहते. त्याच्यामुळं म्हटलं चला जाऊ दे, म्हटलं नाही का आपलं वरतीच लावून ठेवावं. थोडीशी कळायला लागल्यानंतर खाली टेबलवरती ठेवता येईल. तर माझी दिवाबत्ती झाली, तरी पण साहेबांचा यायचा काय मुहूर्त लागत नव्हता. म्हणलं आज काय आमचं जायचं बाहेर कॅन्सल होतं आहे वाटतं, बट तसं काही झालेलं नाही आहे. आधी म्हणलं चला श्रीचं आवरलं, तिचं आवरून घ्यावं, नाश्ता करायचा आहे. त्यानंतर म्हणलं आम्ही निवांत बाहेर निघायचं होतं. आणि कार्टून मला सारखा आवाज येत होतं. मग त्यात मी बेल वाजवायला गेले आणि ते बेलचंच पडलं. यार म्हणलं काय मुहूर्त आहे, कामात कामं जास्तच निघतात, हे तर चालूच राहणार. तर जाऊ दे म्हटलं चला आपलं पटपट आवरून घ्यावं. आणि हे घरातलं थोडं फार डेकोरेशन कसं वाटतंय, आणि तुम्हीही काही ना काही सजेस्ट करू शकतात की मला इकडे असं कर तसं कर. तर हे मंदिर लावलेलं खूप छान वाटत होतं, मी तुम्हाला निवांत दाखवेल. आणि आत्ता म्हटलं आधी दिवाबत्ती झाल्यानंतर म्हणलं चला आता पटकन माझं आवरून घेते, केस वगैरे विंचरते. त्यानंतर म्हणलं की लगेच खाली जात होतो आम्ही पार्किंगला. मग बाबा येतील तिच्यावरती, पण तोपर्यंत सागर आले, नाश्ता वगैरे झाला आमचा. चला म्हटलं बाहेर जाऊ. आम्हाला नाही यायचं, आम्ही लिफ्टनी जाणार आहे. आम्ही लिफ्टनी जातो, तू चालत चालत जा. बाय बाय. चला हो बाबा, चला तोडून. तू कुठं चालली आहे, गाडीवर यायचं नाही का तुला? हा बस बस, ओरडू नको. तर आम्ही बाहेर जायचं म्हणलं होतं, तर डीमार्टला जायचं होतं. म्हणजे डीमार्टला जायचं होतं, पण तिथनं कॅन्सल केलं. म्हणलं आधी स्टार बाजारला जावं, का की जुडिओमध्ये काय आहे म्हणजे नवीन ऑफर वगैरे. तर चला बघू म्हणलं. आणि अशी पण मला चप्पल वगैरे घ्यायची होती, पण ऑफर होत्या, पण माझी साईजची चप्पल पण नव्हती. आणि चला ठीक आहे म्हटलं, असं पण माझ्याकडे आहे म्हटलं, आताच घेऊन गेली. जी माझ्या पायामध्ये आहे तशी सेम पाठीमागे लावलेली होती. म्हटलं नको, ही आवडली होती मला डेली यूजसाठी बाहेर वगैरे जाताना, बट ही मला चप्पल आलीच नाही. म्हणून म्हटलं राहून द्या, चला असंच जाऊ आपलं. म्हटलं श्रीसाठी थोडंसं बघितले मी ड्रेस वगैरे, बट जशी प्राईस होती तसे ड्रेस नव्हते, त्यामुळं म्हटलं राहून द्यावं. आणि थोड्या प्लेट वगैरे बघितल्या, बट सागर म्हणले राहू दे, नको घेऊ, आता घरामध्ये आत्ताच घेऊन गेलो होतो मध्ये आम्ही. तर थोडेसे फ्रूट्स घेतले श्रीसाठी. आणि चॉकलेटसाठी खूप रिक्वेस्ट करत होती, पण मी दिलीच नाही तिला. कशाला दात खराब होतात. ऐक ना, चल ना श्रीशा. श्री, तू राहते का इथेच सारखं? तर काही नाही घेतलं, फ्रूट्स घेतले थोडेसे, आणि सागरने एक टी शर्ट घेतलं आणि रिटर्न चालू. श्रीसाठी बघितले, पण नाही तेवढे खास वाटले मला, आणि प्राईस पण खूप होती त्याची. डीमार्टला काही जाणं झालं नाही, का तर आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता सागरला. त्यानंतर परत जायचं होतं, म्हणून म्हटलं नाही नको, म्हटलं आधी घरी जायचं, जेवायचं वगैरे. पण तेवढा टाईम नव्हता बनवायचं वगैरे नाही का. त्यात आम्हाला स्टार बाजारमध्ये खूप टाईम केला. तर ते म्हणले चला आता बाहेरच पेटपूजा करावी म्हटलं. आणि बाहेर आलं, थोडंसं काय खाल्लं, नाही तर पार्सल नाही नेलं, त्याशिवाय आमचा दिवस जात नाही. पण सहसा तर मी टाळते, बट ठीक आहे चला म्हटलं. श्री पण म्हणले आज बाहेर खायचं, खूप त्रास देत होते हॉटेलमध्ये गेल्यानंतर. पण मी तिला थोडंसं ओरडले, म्हटलं श्री शांत बस. आणि मी मागवलं होती बिर्याणी, का तर श्रीला बिर्याणी आवडती आणि मला ही बिर्याणीच आवडती. सागर म्हणले मला चायनीज राईस घ्यायचा आहे, तर मी तो घेणार आहे, मला बिर्याणी नाही खायची. म्हटलं ठीक आहे चला, तुम्ही चायनीज राईस खा, श्री आणि मी बिर्याणी खातो.
मग कार्टून टिश्यूसोबत कुठेही गेलं ना ती पहिलं तर टिश्यूसोबत खेळतेच. आणि त्यानंतर मी खायला स्टार्ट केलं आणि बिर्याणीची टेस्ट एवढी छान होती ना, खरंच खूप मस्त होती. तर श्री मला फ्रुटी मागत होती. मी म्हणलं अजिबात भेटणार नाही श्री, म्हणलं तुला जे नाही का खायचं आहे ते फक्त हे राईस खायचा. मग तिनं खाऊन झालं तिचं. सागर म्हणले चल माझा पण राईस थोडा टेस्ट कर, पण त्यांचा पण खरंच खूप छान लागलं. म्हणलं चला आता पेटपूजा झाली, सागरला जायला लेट होत होता. पटपट सागर म्हणले आवर आणि आपण लगेच निघू. दिले का? किती दिले का? काय दिलं? किती दिले? 5 रुपये, फक्त 5 रुपीज. बंद होती. आम्ही चालत चालत आलो होतो वरती. थकलं होतं आणि रेस लावली होती श्रीनी तर बाबासोबत. हा ना श्री? बाबा जीत गया लेकिन श्रीचा बाबा जिंकला. आता ते पळत आले वरती. आता त्यांना जायला लेट होत होता. आम्ही जरा फिरलो, पेटपूजा केली, घरी आलोत. आणि आज जामून बनवायला मदत करताल का आल्यावर? तुम हार गए, मैं जीत गया. कोण हाड गया बाबू? थोडे का नाही चेक केली तिनं. आणले तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही आणलं. मला दे. त्या दिवशी आजारी होती का त्याच्यापेक्षा छान आहेत. साहेबांना लेट झालाय. बाय. हे बाय करायचं परत रडत बसते. बबडी बाय बाय. आराम झाला आणि आता म्हटलं चहा ठेवावा. तो जामुनचा प्लॅन होता माझा, जामुन करायचे होते बट कॅन्सल केला. दूध कमी आहे. दूधवाल्या काकांना उद्या मी दूध द्यायला जास्त सांगते मग बनवते. का तर खूप दिवस झालं पॅकेट आहेत घरामध्ये. मला पण माहीत नव्हतं. त्या दिवशी डबे मी बघायला गेले त्यात होते. तर म्हटलं नंतर आपण बनवावे. आता फ्रेश व्हायचं आहे. शिरला फ्रेश होती, तोंड हात पाय धुते. तोपर्यंत म्हटलं चहा ठेवावा. तर कोणी चावी हरवली. जस्ट कॉल आलता, मी चेक करायला गेली बट सापडली नाही. आता कुठे पडली माहीत नाही. पण पार्किंगला कुठे नाही आहे. तरी पण मी ते वॉचमॅनला वगैरे काकूंना टेस्ट सांगून ठेवले की जर चावी भेटली तर ते आमचीच असेल म्हटलं. आणि खूप फिरलं तर पूर्ण सरक ही ना आगाऊपणा करायला खूप आहे बघ. येताना जर भेटली तर रस्त्यालाच. आता ही त्यांची दुसरी तिसरी वेळ आहे चावी हरवायची. चला चप्पल वरती ठेवा. हो ओके. घरात आल्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे आवरला, पण किचनवर खूप सारा पसारा झाला होता. म्हटलं आधी आवरून घ्यावं. भांडे पण खूप पडले होते. तर आधी किचन वगैरे घासून घेतलं आणि नाही का म्हटलं आधी हे आवरून घ्यावं. आज थोडासा मला लेट झाला घरातल्या कामाला. का तर सागरने चावी हरवली. खूप दूरपर्यंत गेले पण भेटली नाही. आता त्यांना पण खूप टेन्शन आलं असेल. बट चला जाऊ दे, दुसरी बनवून घेता येईल. उद्या त्यातच दिवस जाईन पूर्ण. आणि आल्यानंतर म्हणले मी सकाळी बघेल खाली जाऊन, पण पार्किंगमध्ये नाही आहे. का तर ग्रुपला पडलं असतं कोणाला जर चावी सापडली असती तर माझी भांडे वगैरे घासायची चालू होती. कार्टूनची मस्ती चालू होती आणि सारखी मधून यायची. मी चपाती बनवली, मम्मा ती भाजून दे, नाहीतर माझं ड्रॉइंग बुक दे, मला ड्रॉइंग बनवायचे. पण तिला म्हटलं बाळा एवढी भांडे होऊ दे. एकदा जर मी किचनमधनं परत रूममध्ये गेले ना परत माझी इच्छा होत नाही आणि भांडे राहून जातात. आणि सकाळी किचन खराब दिसलं ना कामाची इच्छा पण होत नाही. त्यामुळं म्हटलं आधी किचन क्लीन करावं. आणि रात्री झोपताना माझं रोज किचन क्लीनच असतं. बट कधीतरी असं नाही का इच्छा नसल्यानंतर राहून जातं. बट जाऊ द्या म्हटलं चला पटपट आवरून घ्यावं. आणि सागर पण येतील थोड्या वेळात. त्यांच्या आधीच आम्ही जेवणच घेणार होते मी. का तर त्यांना यायला लेट होतो आणि श्रीचं परत झोपायचं खायचं सगळ्या गोष्टी नाही का. आणि तीच जर तर बाबाला बघितल्यानंतर पटकन झोपत पण नाही, कामंही आवरत नाहीत आणि सगळ्या गोष्टी सकाळी परत लेट होतात. आणि स्कूलला जायला खूप परत रडारडी पडापडी चालू असते. मग काही शूट तर होत नाही तिच्यासाठी तिच्यामुळं. का तर सकाळी खूप रडापडी असते तिची जाताना. कधी कधी मूड आला तर कार्टून हसत खेळत जातं. फक्त स्कूलपर्यंत जाईपर्यंत खूप नखरे असतात. तिथे गेल्यानंतर आमच्याकडे बघतही नाही, सरळ निघून जाते.
कामाच्या मध्ये मध्ये कार्टून खूप करतं. आणि जेव्हा मी चपात्या करत होते तेव्हा पण पीठ नेऊन 3 छोटी चपाती बनवून भाजून घेतली माझ्याकडनं. का तर ना ती रोज एक चपाती बनवते. मी जर त्या पुढं चपात्या बनवल्या ना ते रोजचं तिचं असतं. अधूनमधून येऊन माझ्याशी गप्पा मारत होती आणि तिच्या गप्पा काय संपत नव्हत्या. मम्मा मला राखी बनवायची म्हटली. मी म्हटलं अगं बाळा रक्षाबंधन नाही आहे. नाही मला बनवायची. बरं ठीक आहे म्हटलं, मग पटकन एवढं आवरून घेते म्हटलं, हँड वॉश करते आणि त्यानंतर मी तुझ्यासोबत खेळते म्हटलं. आणि आमच्या दोघीचं जेवणही राहिलं होतं. मग त्याच्या आधीच म्हटलं आधी किचन आवरून घेते. जेवण केल्यानंतर इच्छा पण होत नाही भांडे वगैरे घासायची. भांडे वगैरे डन झाले आणि थोडंसं आवरायचं होतं, म्हणजे फक्त एक कपडा मारून घ्यायचा होता किचनवरती. तो पटकन घ्यावा म्हटला आणि आपलं किचन असं छान असं रेडी करून ठेवावं. का तर सकाळी स्वयंपाकासाठी तर लागतंच. आणि आत्ता जेवण करायला घ्यायचं होतं श्रीला मला, तर आधी म्हणलं पुसून घेते आणि त्यानंतर जेवण घेते. कार्टूनची मस्ती चालूच होते घरामध्ये. आवाज एवढेच की मापाच्या बाहेर खेळायचं चालू होतं तिचं. आणि तिने तेवढपर्यंत मी जाईपर्यंत एवढी मस्ती केली की मापाच्या बाहेर. तर चला म्हणलं की हे कार्टून नुसतं कपाट ओपन करत राहतं सारखं. ह्या त्या वस्तूला हात लावतं. आता कंगी केवढी दाखव ग तुझी. मेकअप चालू आहे. आता तेल लावायचं त्यामुळे केस खुले सोडले. तर आधी मम्माने बनवलेली गोड पोळी खाऊन घे. ओके ओके का. मग मी तुला बालला तेल लावून देते. ओके. पीठ लावले तोंडांना श्री. घरातलं सगळं आवरून झालं तर जेवायला घेतलंय. वाटाण्याची भाजी बनवली आहे, ठेचा बनवला आणि दाखवायच्या नादामध्ये ते मिक्स झालं. चला ठीक आहे. चपाती घेतली आणि श्रीसाठी आज मी बनवली होती गोड चपाती. तिने खाल्ली. तिचं जेवण झालं त्यानंतर म्हटलं तिच्या ताटात जेवाय घ्यावा, का तर भांडे घासायला पडायला नको म्हणून. जेवण झालं आणि कार्टूनला तेल लावायचं होतं. का तर उद्या स्कूल होतं आणि सकाळी परत खूप गुत्ता झाला ना. सकाळ आधी चिडचिड असते तिची, त्यात केस ओढल्यानंतर खूप रडापडी असते. तर माझी मम्मी ही मला स्कूलला उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी स्कूलला असल्यानंतर त्या आदल्या दिवशी रात्री ही तेल अशीच लावायची. आणि मी ही श्रीला तसंच करते. का तर तिचे केस खरंच खूप मोठे झाले होते. आमचं चाललंय तिचे केस कट करायचं, बट काय करावं ते कळणार नाही. आणि ती पण कट करायचे नको म्हणती. मग चाललंय बघू, थोडेसे तरी कट करायचे म्हणते. का तर खूप लहान आहे ती आणि इतक्या लवकर केस नको मग वाटते. तरी पण केस विचारताना वगैरे खूप मस्ती असते. ही बघितलं ना अशी पळून जाते. आणि थोडेसे जरी केस ओढले ना तिला जमत नाही. त्यामुळं तेल खूप लावावं लागतं मला तिला. आणि 2-3 दिवस तेल तसंच राहून जातं. आणि हळूहळू गुत्ता वगैरे काढण्यासाठी मी तिला मोबाईल हातात दिला. का तर ती केस विचारूनच देत नाही. जेव्हा कधी केस विचारायचे असले, बाहेर जायचं असलं ना तर देते. फक्त स्कूलला वगैरे घरी तेल लावायचं म्हटलं ना अजिबात मॅडमला जमत नाही. तर तिला तेल लावून झाल्यानंतर म्हटलं थोडंसं मलाही तेल लावून घ्यावं. का तर केस खरंच खूप डॅमेज झाले तर आणि गळत आहेत पण खूप. का तर डॅन्ड्रफ खूप झाला आहे. त्याच्यासाठी माझं सिक्रेट तेल बनवायचं आहे, बट त्यासाठी टाईम नाही आहे सध्या. तर मी रबर घेऊन पण बसली नव्हते. पटकन गेली, रबर घेतला आणि कार्टूनचं छान अशी पोनी बांधली आणि छोटासा बुचुडाच बांधला होता मी तिचा. का तर तेल सगळं नाही का कपड्यांना लागते रात्री म्हणून म्हटलं चला. काय बोलायचं. हाय हाय गुड नाईट बनव. हाय गुड नाईट. बाय बाय. झोपा आता चल. झोप आता. तुला म्हटलं मी. हेला त्यांना सगळ्यांना म्हणते तू बाय म्हणा. बाय. झालं. मला म्हणाने म्हणले कॅमेरा चालू कर, आता झोपायचे.